सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चहा ठेवलाय चुलीवरती आत्यानी. तिकडे डाळ घातली शिजत, तूर डाळ, थोडंसं टोमॅटो घालून. आमच्या सोनारांना भूक लागली, वाट बघत बसली चपातीची. पहिली चपाती आमच्या मांजरांना असती. गरम गरम आत्यानी पीठ भिजवून ठेवलंय आणि थोडंसं शेळीचं दूध काढलंय. कारण आता गाय काय करते, एकच वेळेस दूध देते. त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो, शेळीच्या दुधावर ॲडजस्ट करतो. दूध थोडं थोडं काढतो, सगळ्यांचं थोडं थोडं. मला शेळ्यांना ना भेंडी टाकायची होती. गणेशला म्हणलं चल मला थोडी मदत करू लाग. कारण भेंडी किडकी नाही आहे, निबर आहे फक्त. मग खातात शेळ्या, काय होत नाही त्यांना. किडकी फक्त टाकायची नाही. किडकी आम्ही तोडतानाच बाजूला काढून टाकतो. कारण काय होतं, या शेळ्या काय करतात, मला ना एकटीला टाकूनच देत नाही. आता इथं टाकलंय, इथं सगळ्याजणी आल्यात. पुढं टाकलं की पुढं. आणि छोट्यांना मला खुराक चारायचा आहे, गहू चारायचे आहेत. कारण त्यांना आम्ही एक छोटी वेगळी रूम केली तिकडे. तार ओढून घेतली, आत एक गव्हाण आत नेऊन ठेवले. कारण हे मोठे काय करतात, छोट्यांना खाऊन देत नाहीत. आणि आज त्या 2 मावशी येणार आहेत. त्या कोंबडीला बघायला जायचं. एक कोंबडी अंड्यावर बसवली. गणेश सारखा तिलाच बघायला जातोय, म्हणून मी त्याला ओरडत होते. कारण सारखं नाही उघडायचं. आम्ही पण पहिल्यांदाच ट्राय केले, बसवली कोंबडी अंड्यावर. बघूया काय होतंय. रानात मग आलो, काकडी लावायचं चालू होतं. ऊन झालेलं होतं खूप. आणि काय केलं, निम्मी काकडी आहे ना आम्ही दुपारपर्यंत लावली. आणि दुपारनंतर राहिलेली जेवण केलं आणि मग दुपारीनं राहिलेली काकडी लावली. हे बघा, काकडीची अशी बी आहेत पांढरी शुभ्र. नंतर आम्हाला जायचं होतं भेंडी तोडायला. ह्यानी लगेच पाणी पण सोडलं सकाळची लाईट असल्यामुळे. असे काय केलं होतं रान छान असं भोत घालून, ड्रीप अंथरून वगैरे तयार करून मग त्या मावशींना म्हणलं, बोलवलं आणि मग काकडी लावून घेतली. कारण राहिलं की तसंच राहते. बाकीची कामं होईपर्यंत काकडी उगवून खुरपायला पण येईन. मग चला म्हणलं, काकडी लावल्यानंतर राहिलेले ते भेंड्या तोडून घेऊयात. कारण भेंड्याच्या 8 दोऱ्या आमच्या म्हणजे दोघींना उरकलीच नाही. 8 दोऱ्या राहिल्या होत्या. दिवस मावळत चालला होता. आणि तरी पण त्यातल्या 4 दोऱ्या आमच्या तोडायच्याच राहिल्या. मग जाऊ द्या म्हणलं, उद्या तोडता येईल. असं चालू होतं रानातलं दिवसभराचं काम. त्या मावशी आले की आमची कामं खूप पटपट होतात. हे बघा, त्या मावशी पुढे जाऊन बसल्या, त्यांची पात लागली. ह्या मावशी मागेच आहेत. आणि ही एवढी सारी भेंडी आम्ही तोडून हे केलेली आहे. तिकडे ट्रॅक्टर पण आलाय, ते कांद्याचं रान चालू आहे रोटरायचं. मग आता राहू द्या म्हणलं, त्या मावशींना बागा त्या 4 दोऱ्या नंतर उद्या तोडता येईल. मग काय निघालो घरी. दिवस मावळलेला तर उशीर झालेला होता. आत्यांनी थोडंसं गवत काढलं होतं. आम्ही काकडी लावूसपर्यंत त्यांनी ना भेंडीतलं गवत खुरपून काढलं. आणि मग निघालो घरी. त्या मावशींनी बादल्या घेतल्या. मामाने एक पोतं घरी नेलं होतं आणि 2 छोटी छोटी पोती राहिली ती आम्ही दोघींनी घेतली. थोडंसं हे रान जे आहे ते आमच्या घरापासून थोडं लांब आहे. मग काय मधून असा रस्ता आहे, रानातनंच रस्ता आहे. मग घरी असं चालत यावं लागतं. बरेच दिवसांनी 8 दिवसांनी या मावशी आल्या होत्या. मग काय असं सोबतीला असलं की कामं पटपट पटपट उरकतात. मग आधी म्हटलं काकडी लावून घ्यावी, खरबूज पण लावायचे राहिलेत. तर असं होतं आजचं रानातलं काम. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया छान अशा पुढच्या व्हिडिओमध्ये.